कांग्रेस के वरिष्ठ नेताओं ने विरोधी पक्ष पर कल से होने वाले हिवाई अधिवेशन के लिए अपने अपने प्रश्नावली को बताया। उन्होंने कहा कि हर साल की तरह इस साल भी 3 हफ्तों का ये अधिवेशन होगा, इसकी हमें आशा थी। उन्होंने कहा कि सरकार इस अधिवेशन में देश के आर्थिक विकास के काम की तरफ ध्यान दे और जो किसान हमारे कर्ज में हैं, उनके प्रश्न को वो तोड़ दे, क्योंकि जो किसान आत्महत्या कर रहे हैं, जिन्हें बेरोजगारी है, जिन किसानों के धान्य को कीमत नहीं मिल रही है और इन्हें सरकार की ओर से मिले हुए आश्वासन, इन सभी पर चर्चा की जाएगी। उन्होंने कहा कि विदर्भ के प्रश्न बड़े हैं, उनकी समस्या बड़ी है और हम इस अधिवेशन में उनको उनकी समस्या को न्याय मिलना चाहिए। बढ़ते हुए बलात्कार, महिलाओं की असुरक्षा, जहां हर दिन भ्रष्टाचार बढ़ रहा है, इन सारे प्रश्नों को इस अधिवेशन के मार्फत से हम रखेंगे। उन्होंने कहा कि परभणी में हुई घटना का निर्णय आज ही होगा और महाराष्ट्र के इतिहास में राजनीतिक हत्या भी हुई है, जिसमें आरोपी के नाम सामने भी आए हैं। वहीं पिछले 2 साल में भीड़ में 32 हत्या हो चुकी है, अभी तक इसका कोई तोड़ नहीं हुआ है, तो इस सत्र में हम इन पर चर्चा करेंगे। उन्होंने कहा कि हम सवाल उठाएंगे जिन कपास की कीमत नहीं आई है, जो कर्जे में किसान हैं, उन किसानों का मुनाफा कैसा हो, इन विषय पर हम इस अधिवेशन में चर्चा करेंगे। उन्होंने कहा कि इन सब मामले में पुलिस, सरकार और यहाँ के अधिकारी सभी जिम्मेदार हैं। साथ ही उन्होंने ये भी आरोप लगाया कि कलेक्टर और एसीपी को सस्पेंड भी किया जाना चाहिए। दलितांवर अत्याचार करणारं सरकार, दिवसाढवळ्या खून करणारं सरकार, या सरकारच्या चहापानाला जाणं आम्ही अशक्य आहे आणि म्हणून आम्ही आज झालेल्या बैठकीमध्ये या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आज घेतलेला आहे। महाविकास आघाडी या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आज घेतलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जवळपास 7,000 आत्महत्या या राज्यात हे सरकार आल्यापासून झालेलं आहे। विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यात सगळ्यात जास्त आत्महत्या देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या ठिकाणी होत आहेत। कायदा सुव्यवस्थेचे दिंडोळे निघालेले आहेत। सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा दिवसा अपहरण करून खून होतो। अनेक उद्योगधंदे गुजरातला गेलेले आहेत। राज्याची आर्थिक स्थिती, राज्याच्या डोक्यावर जवळपास 8,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे। म्हणून असं हे सरकार या राज्यात काम केलं असताना अजूनही शपथविधी आहे की नाही आहे अशा प्रकारची स्थिती आहे। सरकार येऊन जवळपास 22-24 दिवस झाले, मेजॉरिटी येऊन या सरकारचं 5वी बहुमत जे ईव्हीएमच्या बळावर यांनी कमावलेलं आहे, पण आजही राज्याला हे सरकार पूर्णपणे मंत्री देऊ शकलेलं नाही। जे राज्य विकासाच्या दृष्टीनं पहिल्या क्रमांकावर 11व्या क्रमांकावर गेलेलं आहे। अनेक उद्योगधंदे या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत। अशी स्थिती असताना सुद्धा या सरकारने राज्याला आर्थिक कर्जबाजारीपणामध्ये एक प्रकारे ढकललेलं आहे। पुरवणी मागण्या सुद्धा येतील। जे कर्ज डिसेंबरमध्ये घ्यायचं ते आधीच कर्ज उचललं या सरकारने आणि म्हणून अशा या सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालत असताना मला असं वाटतं आम्ही येणाऱ्या या अधिवेशनामध्ये या सरकारला निश्चित जनतेच्या दृष्टीनं, या महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। एवढंच या पत्रकार परिषदेत मी सांगू इच्छितो आणि मी नाना पटोलेंना विनंती करतो। उपस्थित पत्रकार मित्र, उद्यापासून विदर्भाच्या भूमीमध्ये हे अधिवेशन होऊ घातलेलं आहे। इतक्या अल्प कालावधीचं अधिवेशन महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हे पहिल्यांदाच होत आहे, हे सुद्धा इथे विशेष करून नमूद करावं लागेल। खरं तर वेगळ्या विदर्भानंतर जे काही करार झाले त्या नियमाप्रमाणे हे अधिवेशन चालणे अपेक्षित होतं। ठीक आहे, आपण कधी कमी जास्तपणा झाला असेल, 10 दिवसाचं अधिवेशन वर्किंग डेज कामकाजाचे 10 दिवस किमान अधिवेशन कालावधीमध्ये झाले, परंतु नवीन सरकार आल्यानंतर आणि विदर्भातील मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भातलं हे पहिलं अधिवेशन किमान 3 आठवड्याचं असेल अशी आमची सगळी अपेक्षा होती, वैदर्भीय जनतेची अपेक्षा होती। कारण विदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अधिवेशनामध्ये जो कालावधी, जितक्या कालावधीचं अधिवेशन अपेक्षित होता तो काही झालेला नाही। या संदर्भात चर्चा होत असताना या राज्यातील सामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्काचं संरक्षण करण्याची सरकारची भूमिका या अधिवेशनाच्या अल्पावधीमध्ये दिसून येत नाही आणि म्हणूनच आम्ही चहापाण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि
हे अधिवेशन अधिक कालावधीसाठी चालवावं अशी सुद्धा मागणी आणि इच्छा आम्ही प्रदर्शित केलेली आहे. धन्यवाद. शेवटी महाराष्ट्राला दिशा देणारा विरोधी पक्ष हा इथे असेल एवढा आम्ही खात्रीपूर्वक सांगतो. एकत्रितरित्या ह्या पाशवी बहुमताशी आम्हाला लढावं लागेल आणि लोकांचे आशीर्वाद आमच्या मागे असतील. कारण का ज्या पद्धतीने लोक ईव्हीएम विरुद्ध रस्त्यावर उतरलेत त्यातनं एक लक्षात येते की लोकांना लोकशाही वाचवायची आहे आणि लोकशाही वाचवण्याच्या लढाई आम्ही सगळे एकत्र आहोत. एवढंच या ठिकाणी ह्या निमित्ताने चहापानावर बहिष्कार घालत असताना आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने सांगतो. अजून कुठलाही निरोप आलेला निरोप नाही अजून कुठलाही निरोपच नाही अजून ठरलेलं नाही. त्यांचंच ठरलं नाही तर आम्हाला काय विचारतं. पण मूळ प्रश्न हा शपथविधीचा आणि विरोधी पक्ष नेतेपदाचा. विरोधी पक्ष नेतेपदाची म्हणजे तुम्हाला भूमिका स्पष्ट करतो की सभागृह चालवत असताना माननीय विधानसभा अध्यक्षांची ती जबाबदारी असते विरोधी पक्षाच्या लोकांना बोलवून त्यांनी त्या पद्धतीचं नाव मागून त्याच्यानंतर त्यांनी जाहीर करावं. त्याला कुठलाही अर्ज लागत नाही. एक कारण त्यांची ती जबाबदारी ते कस्टोडियन आहेत तिथले. त्यामुळे असा अर्ज जर तुम्ही सांगताय तर फालतूच्या आमच्या विधानसभा अध्यक्षाच्या कामकाजावरच अडचण पत्रकारांनी निर्माण करू नये असं आमचं मत आहे. विधानसभा अध्यक्ष आमचे सभागृहाचे आहेत. त्यांचा आग्रह वेगळा असतो. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष असतात. एक दुसरं आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये गेले 2.5 वर्ष मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण या विषयाला घेऊन महाराष्ट्र पूर्ण पेटवला गेला होता आणि सरकार तेच होतं जे आज आहे ते मधून आता आलं. या सरकारने ती पॉलिसी आता आम्हाला माहिती आहे की आज रिप्लाय करत असताना आम्ही जे पत्र दिलेलं आहे त्याची कॉपी पण आम्ही आपल्याला देतो. तर ते रिप्लाय करत असताना ते सांगतील की मागच्या वेळेस सांगितलं एवढा मोठा अर्ज नसतो, एवढी काही माहिती द्यायची नसते. विदर्भात अधिवेशन आहे, विदर्भाची चर्चा नाही. आता विदर्भातही सगळे प्रश्न मांडलेले आहेत. मला असं वाटतं की सत्ता पक्षाने फेकाफेकीची उत्तर करू नये. विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत. हे नाकारता येत नाही. आकडे सरकारचेच आहेत. म्हणजे जे आकडे आहेत ते सरकारचे आहेत ते पण कमी आहेत. त्याच्यापेक्षा जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. बेरोजगारांचा प्रश्न अजून भयानक आहे. आणि सोयाबीनला देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रत्येकाचे तिघांचेही जे मॅनिफेस्टो आहे ते वेगळे वेगळे आहेत पण जवळपास सारखं साम्य आहे. ते मॅनिफेस्टो आम्ही विधानसभेत दाखवणार आहोत. पण जे मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जे जाहीर केलेलं होतं त्याप्रमाणे कापसाला 9,000 रुपये, सोयाबीनला 7,000 रुपये, शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज 3 लाख रुपये माफ करावं तातडीनं आणि आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं त्यांनी मान्य केलं होतं. पण आता तुम्ही त्याच्यात अटी शर्ती लावून आमच्या लाडक्या बहिणींना कमी केलं जाते तर तसं केलं नाही पाहिजे. जे सुरुवात तुम्ही केलेली होती सरसकट आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे देण्याची ती त्या पद्धतीचीच ती असावी. नाहीतर तुम्ही आता काही 50% की 60% कमी करतात आता असं आम्हाला काही ऐकायला मिळालेलं आहे. आता आम्ही उद्या सरकारला विचारू. पण आम्हाला तातडीनं सरसकट आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये आपण दिलेच पाहिजे ही भूमिका आहे. आपण सांगितलं होतं 1 वर्षाच्या पहिले की कंत्राटी भरती महाराष्ट्रात आम्ही करणार नाही. पण तुम्ही आता कंत्राटी भरती करायला सुरुवात केलेली आहे. शिक्षकांच्या कंत्राटी भरती बिलकुल मान्य नाही. सगळ्या जागा एमपीएससीच्या थ्रू भराव्यात ही आमची मागणी राहणार आहे. आता पेपर लीकचा जो आमचा महाराष्ट्राचा नामोल्लेख देशामध्ये गेलेला होता तो थांबवला गेला पाहिजे आणि सगळ्या जागा जवळपास 2 लाखाच्या वर या कर्मचाऱ्याच्या जागा तातडीनं भरल्या गेल्या पाहिजेत ही भूमिका आमची आहे. आणि आम्ही हे सगळे मुद्दे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना लिहून पाठवलेले आहेत. आम्हाला असं वाटतं की अशा या परिस्थितीत जे उल्लेख आता विरोधी पक्षनेते दानवे साहेबांनी, जितेंद्र आव्हाड साहेबांनी, वडेट्टीवार साहेबांनी मुद्दे उपस्थित केले हे सरकार आल्यापासून परभणी आणि बीडमध्ये ज्या पद्धतीनं राजकीय हस्तक्षेपाने एका सरपंचाचा खून केला आणि त्याचे तुम्ही फुटेज पाहिले असेल, तुमच्याजवळ आलं असेल, मला माहिती नाही पण टीव्हीवर दाखवले जात नाही. त्याचे पाय तोडले गेले, त्याचे हात कापले गेले, त्याच्या डोळ्याला
लायटर लावून त्याचे डोळे त्याचे आंधळे केले. या पद्धतीची क्रूर हत्या जी केली गेली त्याच्यावर, त्याच्या प्रेतावर त्याच्यानंतर नाचण्याचं काम केलं गेलं. आणि तो कराड नावाचा जो व्यक्ती आहे त्याचा फोटो आपण पाहिला तर आताचे मुख्यमंत्री त्यांच्याबरोबरही आहे, धनंजय मुंडे बरोबर तो आहेतच त्यांचा फोटो. ते भाजपचे कार्यकर्ते आहेत का ते पण सांगितले पाहिजे. फोटो आता तुम्हाला जितेंद्र दाखवतोच तो फोटो, तर तो म्हणजे तो भाजपचा कार्यकर्ता आहे का. मग या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जंगलराज कसा चाललेला आहे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला त्यांनी द्याव्या. उडवाउडवीची उत्तरं करून देऊ नये असा आमचा त्यांना पहिल्या पत्रकार परिषदेचा सल्ला आहे. कैमरा पर्सन सुभाष बुटले के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।